Hello students, welcome back to Chemodynamics Educational YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी सायन्सच्या केमिस्ट्रीचे जे फर्स्ट चॅप्टर आहे त्या फर्स्ट चॅप्टरला स्टार्ट करतोय आणि त्या चॅप्टरचे नाव आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. आता या चॅप्टरमध्ये आपण व्हॉट इज केमिस्ट्री या टॉपिकच्या अगोदर इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री समजून घेऊ. आता इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री हे का इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इंट्रोडक्शन हे यासाठी इम्पॉर्टंट असतं की आपण जो टॉपिक स्टडी करतोय त्या टॉपिकचा कोर पॉइंट आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे. आणि तो कोर पॉइंट एकदा का आपल्याला अंडरस्टँड झाला की आपल्याला बाकीच्या ज्या कॉन्सेप्ट असतात त्या चॅप्टरच्या फ्युचरच्या कॉन्सेप्ट ज्या असतात त्या एकदम इझी होतात. आणि त्या इझी होण्यासाठीच आपल्याला इंट्रोडक्शन खूप महत्वाचं असतं. आता केमिस्ट्रीचे इंट्रोडक्शन आपण कसं करायचं? केमिस्ट्रीचे इंट्रोडक्शन करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की केमिस्ट्री हा सायन्सचा सगळ्यात सेंटर पार्ट आहे किंवा सेंटर पॉइंट आहे सायन्सचं, की ज्याच्यामध्ये आपल्याला सायन्सच्या ज्या अदर ब्रँचेस असतात, अदर ब्रँचेस कोणत्या कोणत्या, फिजिक्स असेल किंवा बायोलॉजी असेल किंवा अर्थ सायन्स असेल किंवा स्पेस सायन्स असेल किंवा अदर सायन्सच्या ज्या ब्रांचेस असतील त्या सगळ्या ब्रांचेसच्या जर स्टडी करायच्या असेल तर त्यासाठी आपल्याला केमिस्ट्रीच्या स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण या अदर ब्रांचेसमध्ये सुद्धा केमिस्ट्री असतं, थोड्याफार प्रमाणात का असतं पण असतं. यासाठी आपल्याला केमिस्ट्री सायन्सची जी ब्रांच आहे त्याच्या स्टडी सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट आहे. आता नुसता याच सायन्सच्या ब्रांचेसमध्ये केमिस्ट्रीचा स्टडी असतो असं नाही. केमिस्ट्री जी असते ते आपल्या डेली लाईफमध्ये केमिस्ट्री जो असतो त्याचा स्कोप खूप व्हास्ट आहे. खूप जास्त प्रमाणात आपण आपल्या डेली लाईफमध्ये केमिस्ट्री यूज करत असतो. त्याचे काही एक्झाम्पल जर मी तुम्हाला दिले तर त्याच्यातून तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल की हाऊ केमिस्ट्री इज इम्पॉर्टंट इन अवर डेली लाईफ. सगळ्यात महत्वाचे जे आहे ते आपल्या लाईफशी रिलेटेड आहे, ते आहे ब्रीदिंग प्रोसेस. आता या ब्रीदिंग प्रोसेसमध्ये काय करतो आपण? वी इनहेल द ऑक्सिजन. आपण काय करतो या ब्रीदिंग प्रोसेसमध्ये? ऑक्सिजन इनहेल करतो आणि तो ऑक्सिजन आपल्या बॉडी मधल्या कार्बन सोबत कंबाईन होतो आणि आपण त्या कार्बन आणि ऑक्सिजनचा जो कंबाईन असा फॉर्म आहे कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण एक्सपेल आउट करत असतो. आता हा तुमचा एक पार्ट झाला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्याचा यूज जो असतो तो मेडिसिनल जे सायन्स असतं किंवा मेडिकल सायन्स असतं त्या मेडिकल सायन्समध्ये होत असतो. फॉर एक्झाम्पल कोणतेही डॉक्टर आपल्याला काही मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतात. ते जे मेडिसिन्स असतात जनरली दॅट मेडिसिन्स आर मेड अप ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ते मेडिसिन्स जे असतात ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणून तयार झालेले असतात किंवा त्यांना आपण तयार करतो. ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार करायचे म्हणजे आपल्याला केमिकल रिएक्शन्सचा स्टडी करायचा असतो आणि त्या केमिकल रिएक्शन्सचा स्टडी आपल्याला केमिस्ट्रीमध्ये करायचा असतो. हे सगळेच्या सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणजे काय, जर तुम्हाला मेडिसिन्स जर तयार करायचे असेल तर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे आहे त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टडी करावा लागेल. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही एक केमिस्ट्रीची ब्रांच आहे आणि त्याच्यामध्येच काय असतात आपल्या केमिकल रिएक्शन असतात. किंवा अजून सगळ्यात महत्वाचं आपण जे क्लॉथ्स यूज करतो म्हणजे कपडे, ते जे कपडे यूज करतो ते कपडे जे असतात क्लॉथ्स दॅट आर द पॉलिमर्स, ते पॉलिमर्स असतात. आणि ते पॉलिमर्स सुद्धा केमिकल्स असतात म्हणजे त्यांना आपण केमिकल रिएक्शन्स जे असतात ते केमिकल रिएक्शन्सने प्रिपेअर करत असतो. त्यानंतर नुसतं हेच नाही तर अजून ऍग्रिकल्चर सेक्टर जे असतं बाळांनो, ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये सुद्धा आपण जे पण काही पेस्टिसाइड्स यूज करतो किंवा आपण जे पण काही इन्सेक्टिसाइड्स यूज करतो ते जे सगळे इन्सेक्टिसाइड्स जे असतात ते सुद्धा केमिकल रिएक्शनने आपण त्यांना फॉर्म करत असतो. म्हणजे ह्या इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड यांना जे आपल्याला फॉर्म करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला केमिकल रिएक्शन स्टडी करायचे असतात आणि त्या केमिकल रिएक्शन्स आपण केमिस्ट्रीमध्ये स्टडी करत असतो. बेसिकली ह्या ज्या सगळ्या डेली लाईफ मधले जे आपले युजेस आहेत हे खूप वास्ट आहेत. नुसतं हेच नाही तर इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा केमिस्ट्री असतं किंवा त्यानंतर अजून डेंटिसिटी जे असतं, डेंटिसिटी म्हणजे जे डेंटिस्ट वगैरे डॉक्टर्स असतात त्यांच्यात ते पण जे पण काही ते यूज करत असतात ते सगळे ॲप्रोडस म्हणा किंवा ते पण काही जे सोल्युशन्स यूज करत असतात, केमिकल्स यूज करत असतात, ते सगळे केमिस्ट्रीचा एक पार्ट आहे.
मग हा झाला आपला इंट्रोडक्शनचा पार्ट. त्यानंतर आपण येतोय आता व्हॉट इज केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय. आता बेसिकली मी याच्या अगोदर तुम्हाला बोललो की केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स. इट इज अ सेंट्रल ब्रांच ऑफ सायन्स. मग आता त्याची आपण प्रॉपर डेफिनेशन कशी करू शकतो. केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ कॉम्पोजिशन्स. म्हणजे आपण कॉम्पोजिशन्स म्हणजे काय की जे केमिकल्स बनलेले असतात ते केमिकल्स कशापासून बनलेले असतात, कोणत्या कोणत्या एलिमेंट्स पासून बनलेले असतात, त्या एलिमेंट्सचं त्या कंपाऊंड मध्ये किती पर्सेंटेज मध्ये इन्व्हॉल्वमेंट असते कॉम्पोजिशन, म्हणजे ते किती पर्सेंटेज त्याच्यामध्ये त्या एलिमेंटचे असतात, किंवा तो जो कंपाऊंड तयार झालेला असतो त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं असतं, किंवा तो जो कंपाऊंड असतो तो एक प्रकारचा मॅटर असतो, त्या मॅटरच्या प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या असतात, आणि जो आपल्याला मॅटर मिळणार आहे, तो कंपाऊंड मिळणार आहे, तो कंपाऊंड आपल्याला केमिकल रिएक्शन्स मिळणार आहे. त्या केमिकल रिएक्शन मध्ये वन फॉर्म ऑफ द मॅटर कॅन कन्वर्टेड इन टू अनदर फॉर्म. या सगळ्यांच्या आपण स्टडी ज्या सायन्सच्या ब्रांच मध्ये करतो त्याच सायन्सच्या ब्रांचला आपण म्हणतो केमिस्ट्री. आणि इट इज द इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ सायन्स. ओके. त्यानंतर पुढचा जो आपला टॉपिक येणार आहे तो असेल ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. केमिस्ट्री जो असतो तो डिफरंट टाईपच्या ब्रांचेस मध्ये डिवाइड केलेला असतो. म्हणजे केमिस्ट्रीच्या खूप वेगवेगळ्या ब्रांचेस असतात. त्याच्यातल्या काही ट्रॅडिशनल ज्या ब्रांचेस आहेत त्या 5 ब्रांचेस आहेत. ओके. सगळ्यात पहिली ब्रांच आहे फिजिकल केमिस्ट्री. त्यानंतर सेकंड ब्रांच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थर्ड ब्रांच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फोर्थ ब्रांच आहे एनालिटिकल केमिस्ट्री. आणि फिफ्थ ब्रांच आहे बायोकेमिस्ट्री. दीज आर द ट्रॅडिशनल ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. या ब्रांचेसला सोडून अजून अदर ब्रांचेस आहेत. मेडिसिनल केमिस्ट्री आहे, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री आहे, ड्रग केमिस्ट्री आहे, पॉलिमर केमिस्ट्री आहे, अप्लाइड केमिस्ट्री आहे, या अदर आहेत. बट दीज 5 ब्रांचेस आर द बेसिक अँड ट्रॅडिशनल ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. आता आपण एक एक ब्रांच जे आहे ते डिटेलमध्ये एक एक ब्रांचची डेफिनेशन समजून घेऊ की कोणत्या ब्रांचमध्ये आपण कशाचा स्टडी करतो. सगळ्यात पहिली जी ब्रांच आहे ती आहे आपली फिजिकल केमिस्ट्री. आता जी फिजिकल केमिस्ट्री ही जी ब्रांच आहे याच्यामध्ये काय असतं बाळांनो, याची डेफिनेशन आपण व्यवस्थित समजून घेऊ. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री that deals with the study of मी काही इम्पॉर्टंट वर्ड्स त्याच्यात लिहितोय, बाकीचे मी बोलणार आहे ते फक्त तुम्ही नोट डाऊन करा. मी जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ते तिथं फक्त नोट डाऊन करणार आहे, राईट डाऊन करणार आहे, सॉरी. दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. सगळ्यात महत्वाचं आहे की या केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये आपण मॅटरचा स्टडी करतो. नॉट ओनली मॅटर, वी ऑल्सो स्टडी द एनर्जी. म्हणजे त्या मॅटरशी जी एनर्जी रिलेटेड असते किंवा एनर्जी चेंज रिलेटेड असतो तो आपण या फिजिकल केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये स्टडी करतो. त्यानंतर डिफरंट टाईपचे लॉज, वेगवेगळ्या टाईपचे लॉज आपण स्टडी करणार आहोत. प्रिन्सिपल्स आपण अजून स्टडी करतो या ब्रांच मध्ये. हे सगळ्या यांचा जो स्टडी मॅटर, energy associated with energy changes associated with matter, different types of laws and principles, rules, etc. या सगळ्यांच्या स्टडी आपण ज्या केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये करतो त्याच केमिस्ट्रीच्या ब्रांचला आपण म्हणतो फिजिकल केमिस्ट्री. सेकंड जी ब्रांच आहे बाळांनो ती सेकंड ब्रांच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण काय स्टडी करतो ते समजून घेण्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्वाचं समजून घेणं आहे की पिरियोडिक टेबल मध्ये टोटल एलिमेंट्स किती आहेत. आणि हे सगळ्यांना माहिती की देयर आर 118 एलिमेंट्स प्रेझेंट इन पिरियोडिक टेबल. आता ते जे 118 एलिमेंट्स पिरियोडिक टेबल मध्ये आहेत त्याच्यापैकी एक एलिमेंट आपण एक्सेप्ट सोडून द्यायचा आणि तो एलिमेंट आहे कार्बन. आता हा जो कार्बन आहे या कार्बनला जर आपण त्या 118 एलिमेंट्स पासून डिफरंट केलं, वेगळा केलं तर उरले किती, टोटल 117 एलिमेंट्स. आणि या 117 एलिमेंट्स जे आहेत कार्बन सोडून यांचा स्टडी आपण ज्या केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये करतो त्याच ब्रांचला आपण म्हणत असतो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग याची डेफिनेशन आपण कशी करू शकतो.
व्यवस्थित लक्ष द्या, मी बोलतोय समजून घ्या, नोट डाऊन करा काय डेफिनेशन आहे. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ एलिमेंट्स, केमिस्ट्री ऑफ एलिमेंट्स, chemistry of elements other than carbon, other than carbon and its compounds. म्हणजे या ब्रांच मध्ये आपण कार्बन सोडून जे दुसरे 117 एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सच्या आणि त्या एलिमेंट्सने जे कंपाऊंड्स प्रोड्यूस केलेले आहेत, तयार केलेले आहेत, त्यांचा स्टडी आपण ज्या केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये करतो त्याच ब्रांचला आपण म्हणत असतो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ही होती तुमची ब्रांच सेकंड. आता आपण पुढची जी ब्रांच आहे ती बघू, ती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता जी ऑर्गॅनिक केमिस्ट्री ब्रांच आहे बाळांनो, या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण एकट्या कार्बनचा स्टडी करतो. म्हणजे 118 एलिमेंट्स पैकी 117 एलिमेंट्स एका साईडला आणि उरलेला हा टोटल किंग, आपण त्याला म्हणू किंग म्हणू एलिमेंट्सचा, की तो जो किंग आहे कार्बन, हा जो कार्बन आहे याचा स्टडी आपण एकाच ब्रांच मध्ये करतो आणि ती जी ब्रांच आहे ती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता या एकाच्याच स्टडी ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये का बरं आहे, बाकीच्यांचा का नाही? आता हा जो कार्बन असतो बाळांनो, दिस कार्बन क्रिएट्स नियर अबाउट 300 मिलियन्स ऑफ कंपाऊंड्स. हा कार्बन जो असतो, हा कार्बन अदर दुसऱ्या एलिमेंट सोबत, म्हणजे हायड्रोजन घ्या किंवा तुम्ही हॅलोजन्स घेतले, नायट्रोजन्स, ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फरस एक्सेट्रा, या सगळ्या एलिमेंट सोबत तो असोसिएट होतो आणि नियर अबाउट 300 मिलियन्स एवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स प्रोड्यूस करतो. म्हणून ही जी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची ब्रांच आहे बाळांनो, या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये आपण कार्बन आणि कार्बनने जे प्रोड्यूस केलेले कंपाऊंड्स आहेत, हायड्रोजन, हॅलोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, यांच्यासोबत असोसिएट होऊन, यांच्यासोबत बॉन्डिंग फॉर्म करून ते जे नियर अबाउट 300 मिलियन्स कंपाऊंड्स आहेत, यांच्या एवढे जे पूर्ण कार्बनची जी फॅमिली आहे याचा स्टडी आपण कोणत्या ब्रांच मध्ये करतो? ऑर्गॅनिक केमिस्ट्री ब्रांच मध्ये. आता याची डेफिनेशन आपण कशी करू शकतो? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन एकदम इझी आहे. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री, द branch of chemistry that deals with the study of carbon and compounds of carbon. It is called as ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याला जे आपण म्हणत असतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ही ब्रांच सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रांच असते केमिस्ट्री मधली. ही झाली तुमची थर्ड ब्रांच. आपण आता पुढची जी 4th नंबरची ब्रांच आहे ती ब्रांच बघू. ती ब्रांच आहे एनालिटिकल केमिस्ट्री. आता एनालिटिकल केमिस्ट्री जी असते बाळांनो, याच्यामध्ये आपण काय स्टडी करतो तेही समजून घेणं खूप महत्वाचे. आता ज्यावेळेस आपण सायन्सचा स्टडी करत असतो, तर सायन्सचा स्टडी करत असताना बाळांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो सायन्समध्ये प्रॅक्टिकल्स ऑर एक्सपेरिमेंट्स. आता कोणताही जो सायन्स आहे त्या सायन्सचा जो बेस असतो, जी सायन्समध्ये थ्योरी सायंटिस्ट लोकांनी एक्सप्लेन केलेली असते, ती अशी जनरली जशी आपण एखाद्या दुसऱ्या अदर सब्जेक्टमध्ये एक्सप्लेन करतो तशी एक्सप्लेन केलेली नसते. त्याला सगळ्यात मोठा बेस असतो प्रॅक्टिकल्सचा आणि एक्सपेरिमेंटचा. म्हणजे सायंटिस्ट लोक पहिले प्रॅक्टिकल्स किंवा एक्सपेरिमेंट करतात आणि मग त्याच्या बेसिसवर जे आहे ती थ्योरी एक्सप्लेन करतात. मग ज्या वेळेस आपण प्रॅक्टिकल्स करतो त्या प्रॅक्टिकल्स मध्ये आपण डिफरंट टाइप्सच्या मेथड्स यूज करत असतो. डिफरंट टाइप्सच्या जे मेथड्स असतात त्या मेथड्स आपल्याला त्या प्रॅक्टिकल्स मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल सेपरेशन, त्यानंतर सेपरेशन नंतर आयडेंटिफिकेशन, आयडेंटिफिकेशन नंतर क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन, क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन, ह्या ज्या सगळ्या प्रोसेस असतात, या ज्या सगळ्या मेथड्स असतात, हे आपल्याला
प्रॅक्टिकल्स मध्ये असतात. क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन कशाचे करतो आपण? कॉम्पोजिशन्सचं. म्हणजे तो जो कंपाऊंड असतो तो कंपाऊंड नेमकं कशापासून तयार झालेला आहे याच्या. मग ह्या ज्या सगळ्या प्रॅक्टिकल मेथड्स आहेत, या प्रॅक्टिकल मेथड्स आपण एक्सपेरिमेंट करताना किंवा प्रॅक्टिकल करताना ते आपल्याला येत असतात. मग या सगळ्यांचा यूज आपण ज्या केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये करतो त्या केमिस्ट्रीच्या ब्रांचला आपण म्हणतो अनालिटिकल केमिस्ट्री. आता याच्यात काय असतं बाळांनो? याची डेफिनेशन आपण कशी करू शकतो? याची डेफिनेशन करताना आपल्याला या सगळ्या मेथड्स त्या डेफिनेशन मध्ये इन्व्हॉल्व कराव्या लागतील. मग त्याची डेफिनेशन कशी करणार आहेत? लक्षात घ्या, मी डेफिनेशन बोलतो, तुम्ही नोट डाऊन करा. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री, द ब्रांच ऑफ chemistry that deals with the study of separation, then identification, then quantitative determination of various species present in the compound, means compositions. या सगळ्यांच्या ज्या स्टडी आपण ज्या ब्रांच मध्ये करत असतो त्या ब्रांचला आपण म्हणतो अनालिटिकल केमिस्ट्री. आणि प्रॅक्टिकल्स करत असताना तुम्हाला अनालिटिकल केमिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही जे पण प्रॅक्टिकल्स करतात, फॉर एक्झाम्पल तुम्ही बऱ्याच वेळेस क्वालिटेटिव्ह अनालिसिस करता. क्वालिटेटिव्ह अनालिसिस काय असतं की आपल्याला एखादा कंपाऊंड दिलेला असतो आणि त्या कंपाऊंड मध्ये आपल्याला कॉम्पोजिशन्स फाइंड आउट करायचे असतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सॉल्ट दिलेला असेल तर त्या सॉल्ट मध्ये तो जो सॉल्ट असतो तो सॉल्ट ज्याच्यापासून बनलेला असतो, फॉर एक्झाम्पल कटायन प्लस अनायन, याच्यापासून तो सॉल्ट तयार झालेला असतो. मग आपण अनालिसिस करून अनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज करून एक्सपेरिमेंट करून अनालिसिस करतो आणि अनालिसिस केल्यानंतर त्या सॉल्टचे जे कॉम्पोजिशन्स आहेत कटायन्स अँड अनायन्स, मग नेमकं कोणता कटायन त्याच्यात प्रेझेंट आहे किंवा कोणता अनायन त्याच्यात प्रेझेंट आहे ते आपण आयडेंटिफाय करतो, सेपरेट करतो, आयडेंटिफाय करतो. लक्षात. मग या सगळ्या प्रोसेस जे असतात, किंवा एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे, आता ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सुद्धा आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिसचा यूज करतो. मग त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधला सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड मधला तो पार्ट असतो फंक्शनल ग्रुप. तो फंक्शनल ग्रुप कोणता प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये ते आपण याच्यात फाइंड आउट करतो. कोणत्या? अनालिटिकल केमिस्ट्रीचा एक प्रकार आहे तो की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस करतो. त्यानंतर हा झाला तुमचा चौथी ब्रांच केमिस्ट्रीची. आता त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल 5 नंबरची जी ब्रांच आहे केमिस्ट्रीची ती आहे बायोकेमिस्ट्री. आता ही जी बायोकेमिस्ट्री त्याच्या नावात जळते, बायो म्हणजे लाईफ, म्हणजे आपल्या लाईफशी जी रिलेटेड केमिस्ट्री आहे त्यालाच आपण बायोकेमिस्ट्री म्हणतो. मग या बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण कशाचा स्टडी करतो? तर या बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण त्याची मी डेफिनेशन बोलतो किंवा काही पॉइंट लिहितो, मेन पॉइंट लिहितो, ते लक्षात घ्या. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ सबस्टन्सेस, consisting living beings or living organisms. म्हणजे काय की बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण अशा सबस्टन्सचा स्टडी करतो की ज्या लिव्हिंग म्हणजे त्या जिवंत आहेत आणि त्यांच्याशी ज्या पण काही केमिकल प्रोसेस रिलेटेड आहेत त्या सगळ्यांचा स्टडी आपण ज्या केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये करतो त्याच केमिस्ट्रीच्या ब्रांचला आपण म्हणत असतो बायोकेमिस्ट्री. आज आपण इथं स्टॉप करू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपल्या केमिस्ट्रीचा जो अजून महत्वाचा टॉपिक आहे मॅटर, त्या टॉपिकला आपण स्टार्ट करू.